नमस्कार, मी अंकिता. अंकिता's रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीची चटणी. आपल्याला कुठे प्रवासामध्ये 10 ते 12 दिवस अगदी सहज टिकेल किंवा आपल्याला घरामध्ये भाजीला काही नसलं तर तोंडी लावण्यासाठी, जिभेची चव वाढवण्यासाठी आपण आज शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत. चवीलाही तर इतकी मस्त लागते, तुम्हाला तर माहीतच आहे. त्यासाठी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बघायला भेटतील. इथे बघा आपण पॅन गरम करायला ठेवलं आहे. पॅनमध्ये आता आपण इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. आपल्याला शेंगदाणे एकदम असे खरपूस भाजून घ्यायचे. गॅस अगदी आपल्याला लो टू मिडियम ठेवून इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे. वरचे असे त्यांचे सालं निघेपर्यंत आपण इथे शेंगदाणे अगदी खरपूस असे भाजून घेऊयात. बघा आपले शेंगदाणे असे छान भाजून झाले. आता आपण शेंगदाणे एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि गार करून घ्यायचेत आपल्याला. आता आपण इथे घेतले बडीशेप, सफेद तीळ आणि जिरा. आपल्याला हलकंसं असं इथे भाजून घ्यायचे, एकदमच करपावायचं नाही आहे. थोडंसं असं भाजून घेतलंय. आता आपण हे पण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. आता आपण इथे 20 ते 25 हिरव्या मिरच्या घेतल्यात. आपल्याला मिरच्या पण अशा हलक्याशा भाजून घ्यायच्या इथे. तुम्हाला इथे जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही इथे मिरच्या कमी जास्त करू शकता. बघा आता मिरच्या पण आपण अशा हलक्याशा भाजून घेणार आहोत. त्या मिरच्या भाजून घेतल्या का चटणी आपली खूप अशी टेस्टी होते आणि कमी तिखट होते. त्यामुळे आपण इथे मिरच्या पण थोड्याशा भाजून घेतल्यात. आता आपल्याला सर्व जिन्नस इथे थंड करून घ्यायचे. बघा आता आपलं इथे शेंगदाणे छान असे थंड झालेत. आता आपण त्यांचे सालं काढून घेणार आहोत. शेंगदाणे थंड झाले की साले एकदम असे झटपट निघतात. आता सालं काढून झालेत. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. बघा आता आपल्याला एकदम असं बारीक नाही करायचे शेंगदाणे, आपल्याला जाडसरच ठेवायचे तिथे. शेंगदाणे आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे. एकदमच आपल्याला मिक्सर असा मसाला वाटतो तसा गरगर नाही करायचा आहे. एकच साईडने आपल्याला असा मिक्सर फिरवून घ्यायचा आहे आणि जाडसर शेंगदाणे ठेवायचे. इथे शेंगदाणे पण बघा असे मस्त बारीक झालेत. आता आपण शेंगदाणे एका डिशमध्ये काढून घेऊयात. आणि आता आपल्याला हिरवी मिरची पण अशीच वाटून घ्यायची, एकदम बारीक नाही करायचे आपल्याला. आता आपण मिरच्या इथे अशा वाटून घेऊयात मिक्सरमध्ये. मिरच्या पण आपल्या इथे छान अशा बारीक वाटून झाल्यात. आपल्याला इथे कुठल्याही प्रकारचं पाणी घालायचं नाही आहे. बघा मिरच्या पण एकदम अशा इझी आणि पटकन अशा बारीक होतात. जास्त वेळ आपल्याला इथे फिरवायला नाही लागत आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बडीशेप, जिरा आणि पांढरे तीळ आणि एक गरका देऊन आपण इथे बारीक करून घेणार आहोत. आपले तीळ दाताखाली आले की चटणी खाताना खूप असे मस्त लागतात. आता आपण यामध्ये शेंगदाणे घालूयात आणि एकजीव करून घेणार आहोत आपण. बघा एकदम मस्त आणि अगदी आपल्या घरातल्या साहित्यामध्ये बघा आपली इथे चटणी बनवून तयार आहे. छान आता आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे. मस्त अशी आपली शेंगदाण्यामध्ये हिरव्या मिरच्या पण मस्त मिक्स झाल्यात. आता बघा आपण पॅनमध्ये तेल टाकले आणि आता आपण इथे चटणी एकदम छान अशी परतून घेणार आहोत. आता आपण टाकूयात चवीनुसार मीठ. मीठ टाकून आपल्याला कमीत कमी 5 मिनिटे तरी इथे चटणी अशी गरम करून घ्यायची. आपली चटणी एकदम छान अशी इथे गरम झाली आहे. लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला गरम करायचे. खूप अशी मस्त लागते आणि प्रवासामध्ये 10 ते 12 दिवस आपली चटणी अशी छान राहते. बघा इथे आपली हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची अशी खमंग आणि अगदी टेस्टी अशी आपली चटणी बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.